नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑफिसर अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सर्व विद्यार्थी मित्रांचं मी सहर्ष स्वागत करतो। आपण नेहमीच नवनवीन जाहिराती ज्या येतात त्याचे व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले पाहिजेत, हा एक उद्देश आपल्या ऑफिसर अकॅडमीचा असतो। नुकतीच एक जाहिरात म्हणजे काही दिवसापूर्वी प्रकाशित झाली होती आदिवासी विभाग चौकीदार पदाची, परंतु त्यामध्ये एक अडचण अशी होती की त्या जाहिरातीमध्ये एसटी जो प्रवर्ग आहे त्यांना जागा देण्यात आल्या नव्हत्या, त्यामुळे ती शासनाने जागा ऍड करून नवीन सुधारित जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आलेली आहे। यापूर्वी आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून याची जाहिरात पाहिलेली असेल, परंतु नवीन सुधारित जाहिरात नुकतीच आलेली आहे आणि ती जाहिरात त्यामध्ये एसटी प्रवर्गाचा ज्या जागा इन्व्हॉल्व नव्हत्या त्या इन्व्हॉल्व करून नवीन सुधारित आकृतीबंध अशी जाहिरात शासनाने नुकतीच प्रकाशित केलेली आहे आणि म्हणूनच ती जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे की त्याचा अभ्यास कसा करायचा, ऑनलाईन ऍप्लिकेशन, किती जागा आहेत, कोण फॉर्म फिलअप करू शकतो, कुठल्या विभागासाठी किती जागा आहे, याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर या ठिकाणी बघू शकता की सुधारित जाहिरात म्हटलेलं आहे। शासनाने 27 तारखेला एक जाहिरात प्रकाशित केली होती, परंतु त्यामध्ये मी बोलताना सांगितले तुम्हाला की एसटी प्रवर्गाला जागा नव्हत्या, म्हणूनच शासनाने एक सुधारित जवळपास 478 जागांची, पूर्वी 416 जागा होत्या ना, आता 478 जागांची सुधारित जाहिरात संकेतस्थळावरती प्रकाशित करण्यात आलेली आहे। आणि दिनांक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की सुरुवातीच्या जाहिरातीमध्ये जर आपण बघितलं तर 416 जागा तुम्हाला दिसत होत्या, ती जाहिरात 27 तारखेला शासनाने पब्लिश केली होती। मात्र यामध्ये एसटी प्रवर्गाला जागा नसल्या कारणाने शासनाने जवळपास 478 जागांची जाहिरात काही दिवसापूर्वी म्हणजे 6 तारखेपासून ऑनलाईन ऍप्लिकेशन ते 27 तारखेपर्यंत तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन करू शकता आणि 478 जागांची ही जाहिरात आलेली आहे। चला तर बघूया आपण मग या जाहिरातीची संपूर्ण माहिती। आता या ठिकाणी सुरुवातीला आपण बघूया की जे काही विभाग आहेत त्यामध्ये एकूण ज्या जागा आहेत म्हणजे प्रकल्प अधिकारी विभाग, नाशिक विभागासाठी म्हणजे प्रत्येक विभागामध्ये ज्या ज्या जितके पद आहेत त्याचे एक आकृतीबंध या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला बघायचा आहे। ठीक आहे, सगळ्यात पहिला आपण बघूया की नाशिक विभाग जो आहे यासाठी 43 जागा आहेत। त्यानंतर जर आपण बघितलं तर नाशिक मध्येच कळवण तालुका आहे, त्यामध्ये 47 जागा आहेत। त्यानंतर धुळे आहे, धुळ्यामध्ये 31 जागा आहेत। त्यानंतर यावल आहे, यावल मध्ये जवळपास 11 जागा आहेत। त्यानंतर तळोदा आहे 30 जागा। त्यानंतर नंदुरबार आहे 24 जागा। त्यानंतर राजूर आहे 19 जागा। त्यानंतर घोडेगाव आहे 31 जागा। त्यानंतर शहापूर आहे 19 जागा। त्यानंतर रायगड मध्ये पेन आहे 13 जागा। त्यानंतर पालघर जिल्ह्यामध्ये जव्हार आहे 17 जागा। त्यानंतर पालघर जिल्ह्यामध्ये डहाणू आहे, डहाणू मध्ये 26 जागा आहेत। ओके, त्यानंतर आपण बघितलं तर सोलापूर आहे, डहाणू नंतर सोलापूर मध्ये 8 जागा आहेत। त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यात पुसद आहे, त्या ठिकाणी 9 जागा आहेत। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मध्ये 14 जागा आहेत। त्यानंतर धारणीसाठी 23 जागा आहेत। ओके, त्यानंतर आपण जर बघितलं तर कळमनुरी यासाठी 2 जागा आहेत या विभागावाईज। त्यानंतर अकोल्यासाठी 17 जागा आहेत। त्यानंतर नांदेड जिल्ह्यात किनवट आहे, किनवटला 2 जागा आहेत। त्यानंतर पांढरकवडासाठी 3 जागा आहेत। गडचिरोलीसाठी 13 जागा आहेत। त्यानंतर भामरागड गडचिरोलीचे येतं त्या ठिकाणी 7 जागा आहेत। भंडारासाठी पुन्हा 7 जागा आहेत। चिमूरसाठी 8 जागा आहेत। चंद्रपूरसाठी एकूण 19 जागा आहेत। देवरीसाठी 16 जागा आहेत। त्यानंतर नागपूरसाठी 8 जागा आहेत। वर्ध्यासाठी 9 जागा आहेत। आहेरीसाठी 2 जागा आहेत। एकंदरीत जर आपण पाहिलं तर 478 जागांची ही सुधारित जाहिरात 6 तारखेपासून ऑनलाईन ऍप्लिकेशन म्हणजे फिल करायचे आहे, हे लक्षात असू द्या। ओके, आता या ठिकाणी मी जो सुरुवातीला सांगितलं की 478 जागा आहेत, सुधारित जाहिरात आलेली आहे। पूर्वी 416 ची होती, एसटी प्रवर्गाला जागा नव्हत्या, त्यामुळे याच्यावरती जाहिरातीवरती अनेक अर्ज, ऍप्लिकेशन आणि अर्जही करण्यात आले होते। आक्षेप पण घेण्यात आला होता। आदिवासी विभागाची जाहिरात आहे, एसटी प्रवर्गाला त्या ठिकाणी डावलण्यात आले होते, अनेक सगळ्या समस्या होत्या, म्हणून शासनाने 6 तारखेला पब्लिश केली नवीन जाहिरात। यामध्ये पाहिलं आपण तर 478 जागा आहेत। ऑनलाईन ऍप्लिकेशन हे 6 तारखेपासून तुम्ही करू शकताय।
6 तारखेला दुपारी 3 वाजता 15 म्हणजे 3 वाजल्यापासून ऍप्लिकेशन चालू आहे. यानंतर लास्ट तारीख आपल्याला लक्षात ठेवायची आहे की 27/5 पर्यंत तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन करू शकता. विभागाची माहिती दिलेली आहे. ओके, आता आपल्याला बघायचं आहे की हे जी जाहिरात आहे यासाठी कोणतं क्वालिफिकेशन आवश्यक आहे. ऑनलाईन ऍप्लिकेशन बघितले आहे, टोटल जागा बघितल्या आहेत, विभागावाईज सगळे विवरण बघितलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की कोणता विद्यार्थी हा ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकतो. ओके, तर आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की चौकीदार पदासाठी गट ड वर्ग प्रवर्गातलं जाहिरात आहे आणि म्हणून याला मिनिमम क्वालिफिकेशन हे फक्त 10वी पास ठेवलेलं आहे. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, आता आपण बघूया की ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्यासाठी कोणत्या संकेतस्थळाला किंवा वेबसाईट वरती आपण ऑनलाईन ऍप्लिकेशन करू शकतो. तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर www.maharashtra.gov.in या वेबसाईट वरती तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन करू शकता. हे देखील आपल्याला माहित असायला पाहिजे. आता जे आपण सविस्तर माहिती बघितलेली आहे की कोणत्या विभागासाठी किती जागा आहेत त्याचंच एक विवरण थोडक्यात या ठिकाणी दिलेलं आहे. पहिला आपण जर बघितलं तर 19 जागा होत्या त्या अकोला विभाग म्हणजे राजूर, अकोला जिल्हा, अहिल्यानगर यामध्ये जर आपण बघितलं तर टोटल जागा 19 आहेत आणि या टोटल जागामध्ये एससी कास्ट साठी किती आहेत 4 जागा. ओके, त्यानंतर जमाती आता बघा इथे जागा 0 आहे. त्यानंतर ब 1 आहे म्हणजे प्रत्येक जी कॅटेगरी आहे त्या कॅटेगरी वाईज याचं विवरण या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, जे आपण सुरुवातीला पाहिले की किती विभागासाठी जागा टोटल आहेत त्या विभागावाईज कॅटेगरीचं वर्णन म्हणजे किती जागा आहेत त्याचे वर्णन या ठिकाणी दिलेलं आहे. या ठिकाणी बघू शकता धुळ्यासाठी टोटल 31 जागा आहेत. आता हे 31 जागेचं वर्णन कसं आहे. एससी 3 जागा आहेत, एसटी 3 जागा आहेत, नंतर बीज अ 1 जागा. आता ब साठी जागा नाही, क साठी जागा नाही, ड साठी 1 जागा आहे, इमो 4 जागा आहेत, ईडब्ल्यूएस 2 जागा आहेत, एसबीसी 2 जागा आहेत. त्यानंतर एकूण आरक्षित 16 आणि अराखीव 15 म्हणजे टोटल जागा किती आहेत 31. त्याचं सर्वसाधारण विवरण ह्या ऍडच्या माध्यमातून तुम्हाला बघायचं आहे. ज्यांना कोणाला ही जाहिरात पाहिजे असेल तर नक्की तुम्हाला मेसेज केल्यानंतर मी तुम्हाला ही जाहिरात संपूर्ण व्हॉट्सअप स्वरूपामध्ये सुद्धा देईल. म्हणजे तुम्हाला कास्ट वाईज कॅटेगरी वाईज फॉर्म फिलअप करण्यासाठी मदत होऊ शकते. ओके, कोणत्या विभागासाठी कोणत्या कास्टला किती जागा आहेत त्याचं सुरुवातीला आपण पाहिलेलं आहे. याचं डिटेल एनालिसिस या ठिकाणी दिलेलं आहे. प्रत्येक विभागाला किती जागा आहेत आणि त्या जागेमध्ये कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा आहेत जे आपण सुरुवातीला पाहिलेलं आहे. ओके, आता 2-3 गोष्टी आपल्याला क्लिअर करायच्या आहेत. एकूण जागा, विभागावाईज असणारं आरक्षण, विभागावाईज असणाऱ्या जागा, त्यानंतर ऑनलाईन ऍप्लिकेशन कोणत्या साइट वरती करायचंय या 2-3 गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर त्याला लागलेलं क्वालिफिकेशन म्हणजे 10 पास आणि विद्यार्थी कोणत्या ठिकाणी ऑनलाईन ऍप्लिकेशन करू शकतो आणि त्याची परीक्षा कधी होणार आहे, त्याचा सिलेबस काय आहे, या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. त्यामध्ये एकूण जागा आपल्याला समजल्या, कुठल्या साइट वरती आपण ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं हेही आपल्याला कळालं. तिसरं म्हणजे कोणतं क्वालिफिकेशन पाहिजे, फक्त 10वी पास असणं गरजेचं आहे, हे बी आपल्याला माहित झालं. यानंतर आपल्याला शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे आता हे सगळं विवरण तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलेलं आहे, मात्र ज्या तुम्हाला आपल्या कास्ट वाईज डिटेल विवरण पाहिजे असेल तर ते जाहिरातीच्या माध्यमातून ऍडच्या माध्यमातून ज्याला आवश्यक असेल त्याला ही शेअर केली जाईल आणि त्या माध्यमातूून तुम्हाला ज्या ठिकाणी फॉर्म भरायचा तुमच्या कास्टला ज्या ठिकाणी जागा असतील त्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन मध्ये करू शकता. विभागाचे सर्व वर्णन या ठिकाणी दिलेलं आहे. काही टप्प्यामध्ये मोजकं आपल्याला पाहायचं आहे की याचा जो सिलेबस आहे तो कसा आहे आणि परीक्षा कधी होणार आहे हे नॉर्मली पाहणं गरजेचं आहे. एज कोड बघा, आता या ठिकाणी बघू शकतो आपण की नॉर्मली 10वी पास असणं गरजेचं आहे. दुसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की कमीत कमी विद्यार्थ्याचं वय हे 18 वर्ष असणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त ओपन कॅन्डिडेट्स असेल तो 38 वयापर्यंत ऍप्लिकेशन करू शकता आणि कास्ट मध्ये 43 वयापर्यंत तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता. म्हणजेच एज क्रायटेरिया पण आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आपण जाहिरातीमध्ये बघू शकता. ओके, दिव्यांगला सुद्धा या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे. ओके, अनाथसाठी सुद्धा आरक्षण आहे, ही महत्त्वाचं. माजी सैनिकसाठी सुद्धा या जाहिरातीमध्ये आरक्षण आहे. ओके, आता प्रकल्पग्रस्तासाठी सुद्धा ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी सवलत दिलेली आहे. आता
पात्रतेमध्ये या ठिकाणी बघू शकता की विद्यार्थ्याचं एक मिनिमम वय, मी सुरुवातीला सांगितलं की ओपन कॅन्डिडेट्स असेल तर मिनिमम, आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की क्वालिफिकेशन आपल्याला कळालं की मिनिमम विद्यार्थी हा 10 पास असावा, ठीक आहे। त्यानंतर त्याचं मिनिमम वय हे 18 वर्ष पूर्ण असावे, आणि जर विद्यार्थी ओपन कॅन्डिडेट्स असेल तर 18 ते 38 वयापर्यंत तो ऑनलाईन ऍप्लिकेशन करू शकतो। जर विद्यार्थी कास्ट मध्ये असेल, तो ओबीसी कुठल्याही कास्ट मध्ये असेल तर मिनिमम 18 वर्ष कंप्लीट आणि त्याच्यामध्ये 5 वर्ष वाढवण्यात आलेले आहेत, म्हणजेच विद्यार्थी कास्ट वाला 18 ते 43 पर्यंत फॉर्म फिलअप करू शकतो। हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। ओके, मग तो कुठल्याही कास्ट मध्ये असला तरी चालेल। या ठिकाणी दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की माजी सैनिक आणि दिव्यांग यासाठी जे क्वालिफिकेशन आहे ते 10th आहे, मात्र या ठिकाणी एक गोष्ट आणखी लक्षात ठेवायची आहे, ते म्हणजे एजच्या बाबतीमध्ये 18 वर्ष मिनिमम कंप्लीट आणि दिव्यांग आणि माजी सैनिकासाठी 45 एज पर्यंत फॉर्म फिल करू शकता, हे मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। हे फक्त दिव्यांग आणि माजी सैनिकासाठी आहे। जर आपण खाली आलो अनाथ उमेदवारांसाठी वय हे 43च ठेवलेलं आहे, लक्षात ठेवा। फक्त 2 वर्ष वाढीव वय कोणासाठी आहे, दिव्यांग आणि माजी सैनिकासाठी ठेवलेलं आहे, हे मात्र लक्षात ठेवणं गरजेचं आहे। त्यानंतर या ठिकाणी बघू शकता की विद्यार्थी हा मिनिमम 10वी पास असणं गरजेचं आहे। ओके, आता या ठिकाणी बघूया निवड पद्धत कशा पद्धतीने होणार आहे। तर ऍज इट इज चौकीदारचा सिलेबस जर आपण बघितला तर सरळ सेवेचा कोणताही सिलेबस असेल तोच या ठिकाणी आहे। फॉर एक्झाम्पल तलाठीची आपण एक्झाम बघितली, तोच पॅटर्न या ठिकाणी आहे। कशा पद्धतीने आहे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे। साधारण जर आपण बघितलं तर जवळपास 200 मार्काची परीक्षा होणार आहे। बघा या ठिकाणी बघताय तुम्ही 200 मार्काची परीक्षा, आणि या 200 मार्कामध्ये 4 घटक असणार आहेत। ओके, लक्षात ठेवा 4 घटक मध्ये मराठी व्याकरण, ओके यामध्ये 50 मार्काला मराठी व्याकरण आहे, इंग्लिश ग्रामर सुद्धा 50 मार्काला आहे, सामान्य ज्ञान 50 मार्काला आहे, आणि बौद्धिक चाचणी ही सुद्धा तुमचा 50 मार्काला आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर सरळ सेवेचा जो सिलेबस ठेवलेला आहे तो सिलेबस या ठिकाणी पाहायला मिळतो। हा सिलेबस तुम्हाला सरळ सेवेमध्ये मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण, जीएस आणि मॅथ रिझनिंग, पण या ठिकाणी म्हणताना बौद्धिक चाचणी असले म्हणलेलं आहे, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो की बुद्धिमत्ता असं म्हणतो। मॅथ मध्ये जर आपण बघितलं तर मॅथ आणि रिझनिंग असं म्हटलं जातं, पण बौद्धिक चाचणी ओके ऍज इट इज म्हणजे आपण 200 मार्काचा या ठिकाणी सिलेबस असेल। त्यानंतर 120 मिनिटं म्हणजे जवळपास 2 तास तुमच्याकडे वेळ दिला जाणार आहे, आणि आयबीपीएस याची एक्झाम घेणार आहे ऑनलाईन पद्धतीने, हे देखील आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। दुसरी गोष्ट आहे की ओपन कॅन्डिडेट्स असेल तर ऑनलाईन ऍप्लिकेशन करताना तुम्हाला मिनिमम, याच्यावरती खूप मोठा वाद झालेला की 1000 रुपये ऑनलाईन ऍप्लिकेशनची फी ठेवलेली आहे, आणि जर विद्यार्थी मागासवर्गीय कुठलाही असेल तर त्याला 900 रुपये फी ठेवलेली आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन मध्ये, हे देखील या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। ओके, आता तिसरी एक गोष्ट आहे की दिव्यांग आणि माजी सैनिकांसाठी कुठलंही ऑनलाईन ऍप्लिकेशन